एखाद्या बाळाला लॅच करायला पण प्रॉब्लेम होतं आणि त्यांना टंग टाय असू शकतं, तर ती कट करून मग त्या बाळाला दूध पिता यायला चालू होतं. वरचे दुधाचे दात जर किडले तर त्यांची कीड किंवा त्यांचं इन्फेक्शन खालच्या दाताला लागून ते सुद्धा खराब येऊ शकतात. दूध चांगलंय म्हणून ते देत राहतात, त्याला अर्थ नाही. आणि त्यात पण लहान म्हणजे रात्री दुधाची बॉटल तोंडात ठेवून झोपणे हे सगळ्यात वाईट. मैदा ही लिटरली त्याची जागा ही डस्टबिन आहे, तुमच्या पोटाला डस्टबिन बनवू नका. आज आपल्या सोबत आहेत एक बहुआयामी व्यक्तिमत्व, डॉक्टर ओमकार हरिदास, MDS, बाल व प्रतिबंधात्मक दंतचिकित्सा. हे केवळ एक अनुभवी बालतज्ञ नाही, तर मुलांच्या दंत आरोग्यासाठी समर्पित असलेले संवेदनशील डॉक्टर आहेत. ते आस्था डेंटल क्लिनिक फॉर चिल्ड्रनचे संस्थापक व मालक असून बाल दंत चिकित्सेच्या क्षेत्रात त्यांनी विश्वासार्ह नाव निर्माण केलेलं आहे. नमस्कार डॉक्टर, परिवर्तन न्यूज मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. तर माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की पीडियाट्रिक डेंटिस्ट म्हणजे नक्की काय? आमची ब्रँचचं नाव ऍक्च्युली पीडियाट्रिक अँड प्रिव्हेंटिव्ह डेंटिस्ट्री असं आहे. हे बऱ्याच लोकांना माहिती नसतं आणि त्याच्यात प्रिव्हेंटिव्ह हा पोर्शन ऍक्च्युली खरंच मेजर पाहिजे, कारण कुठलीही मेडिकलची किंवा डेंटलची ब्रँच म्हणा, इट शुड ऍक्च्युली वर्क टुवर्ड्स अ गोल की इट शुड स्टॉप इट्स ओन एक्झिस्टन्स. म्हणजे त्या ब्रँचची गरजच संपली पाहिजे असं काम प्रिव्हेंटिव्ह मध्ये झालं पाहिजे. तर जर लहान मुलांना लहानपणापासून योग्य ट्रीटमेंट आणि योग्य मार्गदर्शन मिळालं डेंटिस्ट्री मधलं आणि त्यांना आमच्या काही प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट्स असतात, जसे काही फ्लोराईड किंवा दातांमधले जे गॅप्स असतात किंवा दातांमध्ये जे एकदम डीप ग्रूव्ज असतात त्या पिट अँड फिशर सिलेंट्सनी आम्ही स्मूथ करतो. अशा काही ट्रीटमेंट्स जर दिल्या तर लिटरली त्या मुलांना 70 ते 80% चान्सेस आहेत की त्यांना कधीच दातांचे आजार होणार नाही. तर प्रिव्हेंटिव्ह डेंटिस्ट्रीमध्ये लिटरली ही ताकद असते की जर एखाद्याला ती चांगली प्रिव्हेंटिव्ह डेंटिस्ट्रीचं मार्गदर्शन मिळालं तर त्यांना भविष्यात काहीच दातांचे त्रास होणार नाही आणि आमच्या ब्रँचचं कामच कमी होऊन जाईल. पण हे एक झालं, ही एक आमच्या ब्रँचची खासियत की प्रिव्हेंटिव्ह मध्ये काम करणारी डेंटिस्ट्री मधली ही आमची ब्रँच. आणि दुसरं म्हणजे मानसिक रुग्ण, त्यानंतर दिव्यांग लोक आणि बरेचसे अशी लोक ज्यांना खूपच फोबिया असतो, तर अशा सगळ्यांना सुद्धा लहान बाळांसारखं ट्रीट करावं लागतं. तर त्याच्यासाठी सुद्धा पीडियाट्रिक डेंटिस्ट्री कामाला येते. आणि अजून सांगायचं म्हटलं तर पीडियाट्रिक ब्रँच ही वेगळी का आहे, तर म्हणजे लहान मुलंही फक्त छोटे म्हणजे त्यांचे छोटे अडल्ट म्हणून आपण त्यांच्याकडे नाही बघू शकत. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना ट्रीटमेंटच नको असते. तर आमचा पेशंट असा असतो की ज्यांना ट्रीटमेंटच नको आहे, तर त्यांची मानसिक गरज आणि त्यांना तसं बिहेवियर मॅनेज करणे ह्याच्यात आमचा सगळा वेळ जातो बेसिकली. आणि महत्वाचं म्हणजे इट इज एन एज डिफाईन्ड स्पेशालिटी. म्हणजे समजा मोठ्या माणसांमध्ये तुम्हाला आता पुढचे 20 वर्ष एखादा दात जर गेला असेल तर आजही तीच ट्रीटमेंट आहे, उद्याही तीच आहे, दुसऱ्या 5 वर्षांनी पण तीच ट्रीटमेंट आहे. पण लहान मुलांच्या मध्ये म्हणजे पीडियाट्रिक डेंटिस्ट्रीमध्ये एज वाईज म्हणजे लिटरली 6-6 महिन्यानंतर त्याच बाळाला त्याच सिच्युएशनसाठी वेगळी ट्रीटमेंट सजेस्ट करावी लागते. म्हणजे आम्हाला त्यांची ग्रोथ पूर्ण विचारात घेऊन त्या ट्रीटमेंट कराव्या लागतात. त्यामुळं पीडियाट्रिक अँड प्रिव्हेंटिव्ह डेंटिस्ट्री हे अशा 3-4 अँगल्सनी जरा वेगळी ब्रँच आहे. अच्छा, मग सामान्य दंततज्ञापेक्षा ते वेगळे कसे असतात? मी आता जे सांगितलं तेच की आम्हाला एकतर प्रत्येक वेळी म्हणजे एक सेमच बाळ तीच कंप्लेंट घेऊन आलं तर त्याचं वय जर 3 असेल तर वेगळी ट्रीटमेंट, 6 असेल तर वेगळी ट्रीटमेंट, 9 असेल तर वेगळी ट्रीटमेंट. हे मोठ्या म्हणजे नॉर्मल डेंटिस्टला हे करावं लागत नाही. एखादा 20 वर्षाचा माणूस आलाय, 30 वर्षाचा आहे, 40 वर्षाचा आहे, त्याचा एक दात गेलेला आहे, तर तो इम्प्लांट सजेस्ट करेल किंवा सेम ट्रीटमेंट सजेस्ट करेल. पण आम्हाला 3 वर्षाच्या बाळाला वेगळी करावी लागते, त्याच बाळाला 6 वर्षाच्या सेम सिच्युएशन मधल्या बाळाला वेगळी ट्रीटमेंट. तर अशा प्रकारे आमची ब्रँच पूर्ण वेगळी ठरते. एज नुसार आणि त्यांची पुढं ग्रोथ लक्षात घेऊन आम्हाला ते ट्रीटमेंट सजेस्ट करावे लागतात. आणि मेन म्हणजे बिहेवियर मॅनेजमेंट, कारण आमच्या पेशंटला ट्रीटमेंट नको असते.
खूप छान सर. टीथ इन किड्स म्हणजे मुलांचे दात मोठ्यांपेक्षा कसे वेगळे असतात, म्हणजे आपण सांगू शकतो? मी आता जसं म्हटलं की लहान मुलं म्हणजे फक्त छोटे अडल्ट असं समजून नाही चालत आपल्याला. आणि दातांबाबतीत तर प्रचंड वेगळेपणा असतो. म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती असतं की आपल्याला नंबर ऑफ टीथ किती असतात, तर 32. लहान मुलांना फक्त 20च दात असतात. म्हणजे दुधाचे दात जे म्हणतो आपण ते फक्त 20च असतात. तर 20 दात आणि त्याच्यानंतर ते रिप्लेस होऊन ते पडून आपल्याला 32 दात येतात. दाढा आपल्याला एकदाच येतात. तर तसंच नंबर मध्ये वेगळे पण आहे. प्लस लहान मुलांच्या दातांची साईज प्रचंड छोटी असते. त्यांची मुळं अशी असतात की जेव्हा परमनंट दात खालून येत असेल तेव्हा ती मुळं आपोआप डिझॉल्व्ह किंवा रिझॉल्व्ह होत जातात आणि त्याच्यानंतर ते दात पडणार असतात. तर त्याच्यामुळं त्यांच्या ट्रीटमेंट मोडॅलिटीज मध्ये आम्हाला भरपूर वेगळे मटेरियल्स टाकावे लागतात की जे 3-4 वर्ष ते दातांमध्ये टिकतील आणि त्यानंतर आपोआप ते दात पडायला मदत होईल. हे आपल्याला मोठ्यांच्या मध्ये किंवा अडल्ट डेंटिस्टीमध्ये अजिबात करावं लागत नाही. आणि दातांचा आकार वेगळा असतो. प्लस तोंडात काम करताना डेंटिस्टच्या हाताची साईज तर बदलत नाही, पण कामाची आमचं एरिया खूप छोटा होऊन जातो. अडल्टचं तोंड खूप मोठं उघडतं, ते खूप वेळ आ करून ठेवू शकतात, पण लहान मुलांचं तोंड छोटं उघडतं. तर कामाला म्हणजे आम्हाला खूप छोटे इन्स्ट्रुमेंट्स किंवा बऱ्याच वेळा इक्विपमेंट पण वेगवेगळे वापरावे लागू शकतात. तर ह्या बाबतीत दातांची साईज, शेप आणि त्या सगळ्याच बाबतीत दात वेगळे असतात. लहान मुलांचे दुधाचे दात. खूप छान माहिती देत आहे सर. आता आम्हाला सांगा की फंक्शन ऑफ टीथ म्हणजे दातांचं मुख्य कार्य काय आहे आणि ते फक्त चावण्यासाठीच असतात का? म्हणजे मोस्टली लोकांना तर असंच वाटतं की दात हे चावण्यासाठीच असतात, म्हणजे जेवण्यासाठी. चावणं एक वेगळी गोष्ट झाली. म्हणजे आपण आधी मानव होतो तेव्हा आपण चावण्यासाठी पण वापरायचो दात. तर संरक्षणासाठी सुद्धा दातांचा उपयोग झालेला आहे एकेकाळी. आता आपलं ते फंक्शन फार कमी वापरलं जातं. तर प्रायमरी फंक्शन दातांचं म्हणजे सगळ्यात मूळ काम हे जेवण्यासाठी आहे. अन्न चावून बारीक करणे हे दातांचं मुख्य काम. पण त्याचबरोबर शब्दोच्चार, आपले स्पीच आणि त्याच्यासाठी सुद्धा दात सगळ्यात महत्वाचे आहेत. कारण तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल कधी तर लहान मुलं बोबडी बोलतात आणि तसंच मोठ्यांचे दात जेव्हा पडतात 60 किंवा 70 वयामध्ये, समोरचं जर 1-2 दात गेले तर ते सुद्धा बोबडं बोलायला लागतात. त्यामुळे स्पीच डेव्हलपमेंटसाठी दात सगळ्यात महत्वाचे आहेत. शब्दोच्चार स्पष्ट असण्यासाठी दात खूप महत्वाचे आहेत. आणि म्हणजे दुसरं फंक्शन झालं स्पीच. त्याच्यानंतर तिसरं म्हणजे तुम्ही दातांच्या क्लिनिकची जर जवळपास नाव बघितले तर 90% स्माईलनी चालू होतं. तर स्माईल हा सगळ्यात महत्वाचा एस्पेक्ट असतो आपल्या दिसण्यासाठी. आणि जर एखाद्याला इमॅजिन केलं तुम्ही, एखादी हिरोईन किंवा सुंदर अभिनेत्रीला बघा आणि तिच्या फोटो मधला एक दात काळा करा तिचा, तर ते जी दिसेल. तर लुक्स आणि तुम्ही छान दिसण्यासाठी दात खूप महत्वाचे आहेत. तर अशी आणि संरक्षणासाठी जसं मी सांगितलं, एखादा फारच अडचणीत असला, शस्त्र नसलं तर दात शस्त्रासारखे पण वापरू शकतात, पण गरज नाहीये. नक्की कामी येणारा विषय आहे तो. बरं, मुलांना पहिल्यांदा दंततज्ञाकडे कधी न्यावं? रेकमेंडेड म्हणजे जनरली पहिला दात आल्यानंतर त्यांनी म्हणजे पालकांनी मुलांना डेंटिस्टकडे न्यावं. पण बऱ्याच वेळा असं दिसतं की एखाद्या बाळाला लॅच करायला पण प्रॉब्लेम होतं आणि त्यांना टंग टाय असू शकतं. म्हणजे 10 दिवसांच्या बाळांना सुद्धा आम्हाला जाऊन कन्सल्टेशन करावं लागतं. आणि कधी कधी त्यांची टंग टाय म्हणजे जीभ जर खालच्या भागाला, तोंडाच्या खालच्या भागाला चिकटलेली असेल तर ती कट करून मग त्या बाळाला दूध पिता यायला चालू होतं. तर ह्या गोष्टींमध्ये सुद्धा त्यांचं कन्सल्टेशन लागतं. प्लस काहींना जन्मतःच दात असतात. तर त्यांना निओनेटल किंवा नेटल टीथ म्हणतात. मग ते दात काढायचे का ठेवायचे, कारण ते दात बाळ गिळायची शक्यता असते, कारण ते खूप लूज असतात. आणि ते जर दात असले जन्मताच तर त्या बाळाला दूध पिता येत नाही, कारण आईला त्रास होतो. तर ह्या अशा गोष्टींमध्ये जन्म झाल्या सुद्धा पीडियाट्रिक डेंटिस्टचं कन्सल्टेशन लागू शकतं. त्यामुळे आय वुड रेकमेंड की 6 महिने ते 1 वर्षाच्या काळामध्ये दात आले तर नक्कीच जावं, नाही आले तरी पण जावं आणि दात काय येत नाहीत हे पण बघावं. आणि जर मायनर केसेसमध्ये जर मी तुम्हाला जसं सांगितलं की टंग टाय किंवा जन्मताच दात असणे किंवा दुसरं काही प्रॉब्लेम म्हणजे बाळाला नीट दूध पिता येत नाहीये, तर त्याच्यामध्ये सुद्धा पीडियाट्रिक डेंटिस्ट काही रोल प्ले करू शकतो. तर त्यामुळं 90% लोकांना 6 महिने ते 1 वर्षाच्या काळामध्ये ते कन्सल्टेशन लागू शकतं. तर त्यांनी अवश्य
पहिला दात आल्यावर ते जावंच, पण त्याच्या आधी सुद्धा गरज लागली तर त्यांना जावं लागू शकतं. ओके. तोंडात पहिला दात साधारणपणे केव्हा येतो? मी आता जसं सांगितलं 6 महिने ते 9 महिने हा जनरली पहिला दात येण्याचा, दुधाचा पहिला दात, आणि तो पण खालचा पहिल्यांदा येतो मोस्ट ऑफ द टाइम्स. पण हे सगळे जे रेकॉर्ड्स किंवा हे सगळे जे स्टडीज झालेले आहेत ते प्रत्येक भौगोलिक रचनेनुसार वेगवेगळे असतात. म्हणजे आमचा जो अनुभव आहे तर आपल्या इथं महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा पूर्ण भारतामध्येच आपल्या भौगोलिक रचनेनुसार तापमान आणि या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या तर 9 महिने ते 12 महिने म्हणजे 9 महिने ते 1 वर्षाच्या काळात साधारण आपल्याला पहिला दात यायला चालू होतो. आणि त्यामुळं 6 महिने ते 8 महिने हा काळ जो आम्हाला सांगितलेला शिकवला गेलेला असतो तर त्याच्याशी थोडीशी फारकत घेईन, आणि 9 महिने ते 12 महिने ह्यामध्ये दात पहिला यायला चालू झाला पाहिजे. तो नसेल येत तर तुम्ही एखाद्याला दाखवून काय येत नाहीये ह्याची विचारणा करणं गरजेचं आहे. ओके. बरं, माझं म्हणणं असं होतं की दुधाचे दात पडणारच असतात, मग त्याची काळजी काय घ्यावी? जसं मी आता दात यायचं वय सांगितलं तुम्हाला, तसंच प्रत्येक दुधाचा दात, मी आता मगाशी जेव्हा जसं सांगितलं की आपल्याला दुधाचे दात 20 असतात, तर ते 20 पैकी 20 दात हे प्रत्येक दात हा वेगवेगळ्या वेळी पडतो. म्हणजे दुधाच्या ज्या दाढा असतात त्या पडतात साधारण 12व्या किंवा 13व्या वर्षी, आणि समोरचे जे दात असतात ते 7व्या किंवा 8व्या वर्षी पडतात. ओके. तर त्यामुळं समजा आपण जर असं गृहीत धरलं की, म्हणजे लोकांमध्ये असा समज असतो की 6व्या-7व्या वर्षी दुधाचे दात पडायला चालू होतात, कारण त्यांनी जनरली समोरचे बघितलेले असतात. आणि ते जर आपण नाही वाचवले आणि ते जर किडू दिले किंवा लवकर पडू दिले तर खायचे प्रॉब्लेम्स होतात. आपल्याला निसर्गाने अशी रचना केलेली आहे की आपल्या उपदाढा ज्या आहेत त्या येतीलच 11व्या-12व्या वर्षी. त्यामुळे आपले दात, दुधाचे दात जर किडले आणि ते लवकर पडले तर खालून दात लवकर येऊ शकत नाही, कारण त्याचं यायचं वय ठरलेलं आहे. त्याच्यामुळं खायचे प्रॉब्लेम्स येतात. आणि जर आपली जनरली मुलांची किंवा मुलींची वाढ ही 17 ते 18 वर्षापर्यंत होत असते, आणि 12 ते 13 वर्षापर्यंत जर आपल्याला दुधाच्याच दातांनी जेवायचे तर दॅट मीन्स 70 ते 80% ग्रोथ हे आपल्याला दुधाच्या दाढांनी चावून होणार आहे. मग ते जर चांगले नसतील तर आपली ग्रोथ वर एकदम हळू, म्हणजे हे सगळे परिणाम जे होतात ते एकदम सटल असतात. म्हणजे एकदा किडलाय म्हणून लगेच तुमची वाढ थांबणार आहे असं नाही. म्हणून तर ते उलट जास्त त्रासदायक आहे की आपल्याला कळत नाही आणि तो परिणाम होत राहतो हळूहळू. त्याच्यामुळं वाढ होण्यासाठी दात खूप महत्वाचे आहेत. त्यानंतर एखादा दात जर गेला लवकर तर ती जागा मोकळी ठेवत नाही आपलं शरीर, त्याच्या मागचे आणि पुढचे दात त्या जागेमध्ये तिरके होतात आणि त्याच्यामुळे खालचे येणारे दात वेडेवाकडे येऊ शकतात. आणि ते येणारे वेडेवाकडे दात हे जन्मभर वाकडे राहतात. मग तुम्हाला नंतर प्रचंड खर्च करून ते सरळ करून घ्यावे लागतात मोठेपणी. त्यासाठी प्लस मगाशी सांगितलं तसं स्पीच डेव्हलपमेंटसाठी, म्हणजे ते दात संपूर्ण नसतील तर स्पीच डेव्हलपमेंट चांगलं होत नाही. या भागाची म्हणजे वरचा जबडा आणि खालचा जबडा या भागाच्या हाडांची ग्रोथ पण चांगली होत नाही जर दात लवकर पडत गेले तर. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला दुधाचे दात टिकवणे, कारण ते जर चांगले टिकले आणि त्यांच्या योग्य वयापर्यंत टिकले तर खालचे येणारे दात चांगले येतात. वरचे दुधाचे दात जर किडले तर त्यांची कीड किंवा त्यांचं इन्फेक्शन खालच्या दाताला लागून ते सुद्धा खराब येऊ शकतात, किंवा ते जर निघाले तर वेडेवाकडे येऊ शकतात. त्याच्यामुळं जर मोठेपणी किंवा परमनंट दात चांगले यावे असं वाटत असेल तर दुधाचे दात हे त्यांच्या योग्य वयापर्यंत टिकवणं गरजेचं आहे. म्हणून त्यांची ट्रीटमेंट करून घ्यावी. थँक्यू. जसं की तुम्ही आता म्हटले की एखादा दात किडल्यावर, तर कीड लागणं म्हणजे नक्की काय असतं? म्हणजे व्हॉट इज कॅव्हिटी? हा आमच्या डेंटिस्टीतला कदाचित सगळ्यात इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर ते थोडंसं जास्त डीपली इलॅबोरेट करेन मी. नक्की. कीड किंवा कॅव्हिटी हे जनरल शब्द आहे, म्हणजे जो वापरला जातो. दात काळा दिसतो किंवा त्याच्यामध्ये खड्डा दिसतो आणि लोक सांगतात की एकतर कॅव्हिटी झालीये, खड्डा पडलाय किंवा होल पडलंय असं आपल्याला सांगतात. तर या सगळ्यांचं कारण म्हणजे दातांची कीड. ती कशी लागते तर 3 घटक त्याला कारणीभूत असतात. एक म्हणजे कार्बोहायड्रेट कंटेनिंग फूड, मग म्हणजे पिष्टमय पदार्थ मराठीमध्ये. तर पिष्टमय पदार्थ किंवा कार्बोहायड्रेट्स हे
जगातल्या सगळ्या म्हणजे जवळपास 70-80% आपण जे खातो अन्न त्याच्यामध्ये असतात. म्हणजे गहू, ज्वारी, बाजरी, मका, राईस ह्या सगळ्यामध्ये ते असतात. दुधामध्ये सुद्धा असतात. त्याच्यानंतर सगळे चॉकलेट्स आणि ह्या गोड गोष्टींमध्ये प्रचंड कार्बोहायड्रेट्स असतात. तर कार्बोहायड्रेट्स, त्यानंतर दुसरं म्हणजे ते जास्त वेळ आपल्या दातांवर राहणे म्हणजे टाइम हा फॅक्टर. ओके, तर ते जेवढ्या वेळ आपल्या दातांवर चिकटून राहतील तर तेवढं जास्त चान्सेस वाढतात की आपल्या दातांना कीड लागणं. त्यामुळे कार्बोहायड्रेट प्लस टाइम, आणि आपल्या तोंडात, आपलं तोंड हे कधीही बॅक्टेरिया फ्री होऊ शकत नाही. म्हणजे आपण दररोज अन्न जेवतोय, आपल्या तोंडातून हवा जाते, सगळं जाते, पाणी पितोय, तर आपल्या तोंडात बरेचसे बॅक्टेरिया असतात. त्यातले कीड निर्माण करणारे हे खूप कमी असले तरी पण जेव्हा त्यांना कार्बोहायड्रेट्स मिळतात तेव्हा त्याच्यावर ते जगायला चालू करतात. आणि एखाद्या दातावर कार्बोहायड्रेट कंटेनिंग फूड म्हणजे एखादं चॉकलेट म्हणा, त्याच्यामध्ये भरपूर कार्बोहायड्रेट आणि ते स्टिकी आहे म्हणजे ते चिकटून राहणार असेल तर ते दातावर चिकटून राहिलं की त्याच्यामध्ये ते बॅक्टेरियाज येतात. ते बॅक्टेरियाज ते खाऊन ऍसिड बाहेर टाकतात. आणि खूप छोट्या प्रमाणात ते ऍसिड बाहेर टाकत असले तरी करोडो बॅक्टेरियाज असतात. म्हणजे बॅक्टेरियांची साईज आपल्याला माहिती आहे की एका सुईच्या टोकावर लाखो मावतील एवढी छोटी साईज असते. तर ते प्रत्येक बॅक्टेरिया ते थोडं थोडं ऍसिड बाहेर टाकतो आणि ते असं त्या दाताच्या सरफेसवर जर साठत राहिलं ऍसिड तर तिथं रफ व्हायला चालू होतं. मग अजून अन्न अडकायला चालू होतं, मग परत अजून बॅक्टेरियाज आणि परत अजून जास्त ऍसिड, असं ते विशियस सर्कल चालू होऊन कार्बोहायड्रेट्स प्लस भरपूर वेळ ते कार्बोहायड्रेट दातांवर चिकटून राहणे म्हणजे टाइम, आणि प्लस बॅक्टेरिया, ह्या तिन्हींचं ट्रायड मिळून एक खड्डा तयार होतो. आणि एकदा तो तयार झाला की मग तिथलं अन्न काढणं तुमच्या कुठल्याही ब्रशने किंवा ह्यानी शक्य होत नाही. मग ती कॅव्हिटी वाढतच जाते. ओके, म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की म्हणजे खूप साऱ्या पालकांना असं वाटतं की चॉकलेट आणि बिस्किट ह्याच्यामुळेच दाताला कीड लागते किंवा खड्डा पडता, तर तसं नसून तुम्ही जे डेली चपाती भाजी खाताय किंवा जे रोजचं अन्न आहे त्याच्याने सुद्धा म्हणजे तुमच्या मुलांच्या दाताला कीड लागू शकते. हा खूप मोठा गैरसमज आहे की माझा मुलगा चॉकलेट खात नाही आणि माझा मुलगा गोड खात नाही तरी पण त्याची दात का किडली. हो, कारण म्हणजे मोस्टली तर असंच बघण्यात आलं की खूप चॉकलेट खाल्ले म्हणून दात किडले किंवा असं, तर असं मुळीच नाहीये की चॉकलेट खाल्ल्यामुळे दात किडतात. ठीक आहे, दात कुठल्याही प्रकारात कुठल्याही गोष्टीमुळे म्हणजे अक्षरशः दुधामुळे दात किडण्याचं प्रमाण लहान मुलांच्यात सगळ्यात जास्त आहे. म्हणजे दूध हे शरीराला चांगलं आहे, दूध हे वाईट आहे असं आम्ही सांगत नाहीये. खूप साऱ्या पालकांचा गैरसमज दूर होणार आहे. ठीक आहे, बरं पुढच्या प्रश्नावर जाऊया आपण. मुलांमध्ये रूट कॅनल का आणि कसं केलं जातं? आपण ह्याच्या आधीचे प्रश्न ते घेतलंच की जर नवीन येणारे दात म्हणजे परमनंट दात हे जर चांगले यायला हवे असतील तर वरचे म्हणजे दुधाचे दात हे खूप चांगलं असणं गरजेचं आहे. रूट कॅनल म्हणजे काय, तर दातातलं इन्फेक्शन म्हणजे एखादी कॅव्हिटी ही दाताच्या नस पर्यंत, दाताच्या मध्यभागापर्यंत जेव्हा जाते तेव्हा ती नस सडून तिथं पू तयार होतो आणि तिथं दात दुखायला लागतो. मग त्यामुळं त्यावेळी रूट कॅनल प्रोसिजर्स करणं गरजेचं असतं. म्हणजे तो सगळा पस किंवा ती सडलेली नस आणि तिथले जे ब्लड वेसल्स आणि नर्व्स आहेत त्या काढणं गरजेचं असतं. म्हणजे तिथं पुढं इन्फेक्शन न वाढून तिथं खालचा दात सुरक्षित राहील, प्लस वरचा दुधाचा दात सुद्धा त्याच्या योग्य वेळेपर्यंत टिकेल आणि तो आपल्याला खायचं काम करेल आणि जेव्हा पडायचं तेव्हा तो पडून जाईल. दूध हे शरीराला वाईट नाहीये, पण कुठलाही पदार्थ मग त्याच्यात दूध आलंच की दूध पिऊन जर एखादा बाळ म्हणजे त्याला जर सवय असेल की दूध प्यायचं आणि झोपायचं, बरीच लोक म्हणजे रात्री बॉटलनी फीड करतात, तर बॉटल फिडिंग इज ऍब्सोल्युटली नो, म्हणजे ते कधीच करू नये. दिलं तर वाटी चमच्याने द्यावं आणि त्याच्यानंतर दात स्वच्छ करून घ्यावेत. तुम्हाला जे काही पोषण दुधातनं मिळायचंय ते पोटात गेल्यावर मिळणार आहे, ते दातांवर चिकटून नाही राहिलं पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं आहे. दूध हे सगळ्यात पौष्टिक, पण साधारण पिडियाट्रिशियन्स पण रेकमेंड करतात की 1.5 ते 2 वर्षानंतर विनिंग म्हणजे आईनी पण ब्रेस्ट फिडिंग हळूहळू थांबवावं. आणि त्यांनी निसर्ग सुद्धा सांगतोय ना, जेव्हा निसर्ग दात देतो तेव्हा तो सांगतोय की आता मी चावायला तयार आहे, तर त्याला हळूहळू शिफ्ट करणं गरजेचं आहे की सॉलिड फूडवर. ते जर फार उशिरा होत गेलं तर ते सगळ्या प्रोसेस म्हणजे मुलांचं शिक्षण पण उशिरा होत जातं त्याच्या शरीराचं. म्हणजे दूध पिताना एक वेगळ्या प्रकारची मुवमेंट असतात गालाच्या आणि त्या मसल्सच्या, म्हणजे त्याला पूर्ण ओढून घ्यावं लागतं, तर म्हणजे ही मुवमेंट करावी लागते. आणि गिळताना किंवा चावताना
ही मुवमेंट, तर त्या मुवमेंटवर शिफ्ट होणे हे त्या काळात झालं पाहिजे. ओके. नाहीतर 2.5-3 वर्षापर्यंत काही काही लोक दूध चांगलंय म्हणून ते देत राहतात, हो ना, त्याला अर्थ नाही. आणि त्यात पण लहान म्हणजे रात्री दुधाची बॉटल तोंडात ठेवून झोपणे हे सगळ्यात वाईट. अच्छा. म्हणून दुधाच्या बॉटलची सवय तर ऍब्सोल्युटली नो, रेड फ्लॅग. आणि दूध दिलं शरीराला खूप चांगलं आहे, आईचं द्या, बाहेरचं वरचं दिलं तरी हरकत नाही, फक्त त्यानंतर दात स्वच्छ करून त्याला झोपवा बस. काही काही पालक पॅसिफायर देतात हो. मुलं, तर त्याच्याबद्दल काय म्हणाल? पॅसिफायर द्यावा असं आम्ही कधीच रेकमेंड करत नाही, पण दुधाच्या बाटलीचं जे बूच असतं किंवा त्याचं जे झाकण असतं ते पॅसिफायर सारखं कधी कधी वापरलं जातं. मुलांना एक फक्त पोषण किंवा न्यूट्रिशन मिळणे ह्याच्या पुढं अजून एक मानसिक आधार मिळतो त्यांनी पॅसिफायरने किंवा अंगठा तोंडात घातल्याने. तर हे सगळ्या त्या वयातल्या इनसिक्युरिटीज मुळे असतं. म्हणजे आजकाल बऱ्याच वेळा आई आणि वडील ह्या दोघांनाही नोकरीमुळं किंवा कामामुळं वेळ देणं जमत नाही. बऱ्याच वेळा सायकोलॉजिकल रिझन्स आमच्या ह्याच्यामध्ये असे सांगितले गेले की जेव्हा पालकांकडून जास्त वेळ दिला जात नाही तेव्हा मूल सिक्युरिटी किंवा त्या इनसिक्युरिटीज मुळे तोंडात अंगठा घालणे किंवा मग ते पॅसिफायर किंवा ते बाटलीचं बूच असं तोंडात धरणे ह्या गोष्टींमुळे त्याला एक थोडीशी सिक्युरिटीचा अनुभव मिळतो, म्हणून त्या सवयी त्यांना लागतात. साधारण 2 ते 3-3.5 जास्तीत जास्त वर्षांपर्यंत ह्या सवयी आम्ही सुद्धा नॉर्मल समजतो, कारण ते वय प्रचंड लहान आहे, त्याला त्याच्या सायकोलॉजीशी खेळणं आपल्याला परवडणार नाही. पण त्यानंतर ह्या सवयी राहिल्या नाही पाहिजेत, त्याच्यामुळे ह्या लागूच नाही ह्याच्याकडे जास्त लक्ष दिलं तर उत्तम. कारण एकदा लागलेल्या त्या सवयी 3-4 वर्षाच्या मुलात पण सोडवणं फार अवघड आहे. आणि त्याच्यामुळं वाईट परिणाम असे होतात की एखादं जर मूल अंगठा तोंडात घालून बसतंय तर त्याच्या अख्ख्या या वरच्या जबड्याची ग्रोथ ही त्या अंगठ्यामुळं थोडीशी बदलू शकते. त्यांचे दात आणि अख्खा जबडा पुढे येऊ शकतो आणि दात वेडेवाकडे येऊ शकतात. ती सवय न लागलेलीच बरी, त्यापेक्षा वेळ दिलेला चांगला. खूप छान माहिती दिली सर. बरं, मुलांच्या तोंडातून दुर्गंध येत असेल तर त्याच्या मागचं कारण काय असू शकतं? मुलांच्या तोंडातून दुर्गंध येण्याला बरीच कारण आहेत. दात आणि जीभ साफ न होणे हे सगळ्यात महत्वाचं एक कारण. तर त्यासाठी ऍज अ डेंटिस्ट आम्ही तर रेकमेंड करतोच की तुम्ही काहीही खाल्ल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तर तोंड स्वच्छ करा, चूळ भरून, जिथं जिथं शक्य असेल तिथं. आणि सकाळी आणि रात्री एकदा व्यवस्थित 2 ते 3 मिनिट ब्रश झालाच पाहिजे. तो ब्रश व्यवस्थित सगळ्या दातांच्या सगळ्या सर्फेसेसवर फिरला पाहिजे. पेस्ट तुम्ही कुठलीही वापरा किंवा आपण नंतर त्याच्याबद्दल बोलू नक्की. पण जीभ स्वच्छ करणे हे सुद्धा एक महत्वाचं काम असतं आणि ती बरेच लोक करत नाहीत, कारण जिभेवर सगळ्यात जास्त अन्नकण अडकतात. आणि टंग क्लीनर असतात किंवा आजकाल ब्रशच्याच मागचा पोर्शन हा त्या कंपन्यांनी तसा करून दिलेला असतो. तर ती जीभ स्वच्छ करणे हे एक महत्वाचं कारण असतं की ती जीभ नसली चांगली तर वास येतो. आणि हे नसेल तर डायजेशन आणि अपचन ह्या गोष्टींमुळे सुद्धा तोंडाची दुर्गंधी येते. जेव्हा तुमचं तोंड आणि जीभ स्वच्छ असेल आणि तुम्ही भरपूर पाणी पित असाल, माउथ ब्रीदिंग नसेल, एखाद्या मुलांना किंवा मोठ्या माणसांना सुद्धा तोंडाने श्वास घ्यायची सवय असते, माउथ ब्रीदर म्हणतो आम्ही त्याला, तर त्यामुळे सुद्धा तोंड कोरडं पडतं आणि त्यामुळे सुद्धा हॅलिटोसिस म्हणजे तोंडाची दुर्गंधी, आम्ही त्याला आमच्या भाषेत हॅलिटोसिस म्हणतो, तर तो यायचं शक्यता जास्त असते. तर ह्याची कारणं कमी करणे म्हणजे जर माउथ ब्रीदर असेल तर आम्ही त्याला काही अप्लायन्सेस देऊन ते बंद करू शकतो. प्लस दात आणि हे स्वच्छ ठेवणे हे तुमचंच काम आहे. आणि त्याच्यानंतर अपचन किंवा दुसऱ्या काही गोष्टींमुळे जर हॅलिटोसिस असेल तर तो तुमच्या पीडियाट्रिशियन कडे जाऊन करेक्ट करावा. ओके. ब्रश कधीपासून सुरू करावं आणि दिवसातून किती वेळा? म्हणजे खूप साऱ्या पालकांचं किंवा मुलांचंही असं असतं की दिवसातून 2 वेळा सांगितलंय म्हणजे मी कधीही करणार 2 वेळा आणि मी 2 वेळा केलं. तर मग हे स्पेसिफिकली सांगा की दिवसातून 2 वेळा म्हणजे नक्की कधी आणि कधीपासून, म्हणजे वयाच्या कोणत्या वर्षापासून मुलांनी ब्रश करायला सुरू करायला पाहिजे? मी जसं मगाशी तुम्ही दाताची कॅव्हिटी म्हणजे काय हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न, पण तुम्हाला कितीही समजवला तरी त्याच्यात तुम्ही फारसं काही करू शकत नाही. आता हा प्रश्न म्हणजे तुम्ही घरी तुमच्या दातांसाठी काय करू शकता हा आहे, म्हणजे हा तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे किंवा सगळ्या पालकांसाठी. तर थोडंसं जास्त बोलणार आहे ह्याच्यावर.
एक लॉजिक म्हणजे कुठलीही गोष्ट इलॉजिकल नसते, निसर्गामध्ये सुद्धा आणि आपल्या जगात कुठंच नाही. लॉजिक असलं की त्याच्यामुळं ते एकदा कळलं त्याच्या मागचं लॉजिक की तुम्ही स्वतःच काही गोष्टी फॉलो करू शकता. जसं मी सांगितलं की बॅक्टेरिया ते तोंडात असतातच, प्लस कार्बोहायड्रेट्स प्लस इनफ टाइम, त्या 3 गोष्टी एकत्र आल्या की आपल्या दातांना कीड लागते. मग आता त्यातलं तुम्ही टाळता येण्यासारखं काय आहे, तर बॅक्टेरिया तुमच्या तोंडात असतातच, ते टाळू शकत नाही. त्यानंतर जेवण तर आपल्याला करणं भाग आहे आणि त्यात प्रत्येक जेवणात कार्बोहायड्रेट हे पाहिजेतच. म्हणजे कार्बोहायड्रेट आपण टाळून उपयोग नाहीये, तर खावे तर लागणारच आहे. मग तुमच्या हातात काय आहे, तर टाइम. म्हणजे बॅक्टेरिया कार्बोहायड्रेट कंटेनिंग फूड जर तुम्ही खाल्लं तर ते किती वेळ तुमच्या तोंडात राहतंय हे तुमच्या हातात आहे. मग त्याला तो आपण कसं रोखू शकतो, तर ब्रशिंगने. आता सकाळी उठल्या उठल्या एकदा तुम्ही ब्रश केला, त्याच्यानंतर तो स्वच्छ झाला पाहिजे, म्हणजे तुम्हाला पण स्वतःला सुद्धा फ्रेश वाटतं. त्यानंतर जेव्हा तुम्ही ब्रेकफास्ट करणार आहात, समजा 8 किंवा 9 वाजता काही ब्रेकफास्ट केलाय आणि रात्री ब्रश न करता तुम्ही झोपलात, तर तो सकाळचा ब्रेकफास्ट त्याच्यात जर चुकून एखादा अन्नकण अडकला असेल तर तो दुसऱ्या दिवशी सकाळी निघत असेल तर ते 24 तास जवळपास त्या बॅक्टेरियांना मिळतायत त्या अन्नावर काम करून ऍसिड तयार करायला. सो दॅट मीन्स कमीत कमी एक 8 ते 12 तासांमध्ये, आणि रात्री जर जेवण करून झोपत असाल तर रात्री अडकलेलं अन्न काढून झोपणं हे सगळ्यात जास्त गरजेचं आहे. त्यामुळं शेवट सकाळी उठल्या उठल्या एकदा ब्रश करावाच. त्यामुळं तोंडाची दुर्गंधी, तोंडात जे काही साठलेलं आहे ते, प्लस रात्री चुकून काही अडकलेलं अन्न ते निघतं. आणि रात्री एकदा शेवटचं मील घेतल्यानंतर आणि त्याच्यानंतर पण म्हणजे त्याच्यानंतर ब्रश करणं सगळ्यात महत्वाचं, कारण पुढचे 8 ते 10 तास जेव्हा झोपत असेल मूल किंवा मोठा माणूस सुद्धा, तर त्यावेळेस अनडिस्टर्ब्ड ऍक्टिव्हिटी बॅक्टेरियाची चालू असते. तर तो सगळ्यात महत्वाचा ब्रशिंग आहे रात्री शेवटचं अन्न घेतल्यानंतर. जर ते झालं तर खरंच ह्या 2 वेळा तुम्ही व्यवस्थित ब्रश केला ना, तर जवळपास 70 ते 80% दातांचे प्रॉब्लेम किंवा दातांची कीड ही नाहीशी होत आहे. म्हणजे दिवसातून 2 वेळेस, म्हणजे फक्त कधीही दिवसातून असं मुळीच नाहीये, सकाळी आणि संध्याकाळी ह्या 2च वेळेस तुम्हाला ब्रश करायचं आहे. ठीक आहे. नाही म्हणजे मध्ये आधी करू शकलं तर चांगलं आहे, एखादंच ठीक आहे. एखाद्याने चॉकलेट खाल्लं आणि त्याला वाटलं की नाही हे चिकटलेलं आहे आणि त्यांनी काढलं तर आनंदच आहे, पण तेवढं अवेलेबिलिटी नसते, मुलं शाळेत असतात, आपण सुद्धा कामावर असतो, तर आपण ब्रश घेऊन हिंडू शकत नाहीये. तर त्यावेळेस व्यवस्थित खळखळून चूळ भरणे न लाचता हे फार महत्वाचं आहे. हे खूप महत्वाचं आहे, कारण आपण लाचतो, म्हणजे मुलं सुद्धा लाचतात, आपण मोठी माणसं सुद्धा लाचतो. बाहेर कुठं लंचला गेलो असेल, हॉटेलमध्ये वगैरे, तिथं तर बेसिनवर लिहिलेलं असतं, पुण्यात तर आपल्या इथं चुळा भरून, तर ते महत्वाचं आहे. हो खरंय. बरं, मुलांमध्ये सर्वात कॉमन दाताच्या समस्या कोणत्या आहेत? जसं आपण आता डिस्कस केलं, कॅव्हिटीज हे सगळ्यात कॉमन आहे. त्यानंतर दुसरी म्हणजे माउथ ब्रीदिंग, एक मी सांगितलं. कारण लहान मुलांच्या वाढीमध्ये सगळ्यात महत्वाचा पोर्शन एक असतो लिम्फ नोड्स, म्हणजे त्यांचे ॲडिनॉइड्स किंवा त्या गोष्टी वाढणे, आणि ते साधारण 6व्या-7व्या वर्षी दुप्पट होतात आणि मग हळूहळू 9, 10, 11 पर्यंत त्या परत नॉर्मल साईजला येतात. तर त्या वयामध्ये बऱ्याच वेळा आहे ना, ॲडिनॉइड्स किंवा इथं लिम्फ नोड्स वाढल्यामुळं त्यांना टॉन्सिल्स म्हणतो आपण नॉर्मल याच्यात, तर ते वाढल्यामुळं तोंडाने श्वास घ्यायची सवय लागते. तर माउथ ब्रीदिंग एक बऱ्याच वेळा कॉमन असतं. त्यानंतर टंग टाय किंवा नाही समस्या जर म्हटलं तर दात वेडेवाकडे असणं, आणि बऱ्याच मुलांना 7व्या-8व्या वर्षी त्यांचे समोरचे दात जेव्हा पडतात आणि मोठे दात जे नवीन येतात त्यांची साईज भरपूर मोठी दिसते. म्हणजे आम्ही जनरली 6 ते 9 या वयातल्या मुलांना अगली डकलिंग स्टेज म्हणतो. अगली म्हणजे कुरूप, डकलिंग म्हणजे बदकाची पिल्लं जशी कुरूप दिसतात कधी कधी, तर त्या वयातली मुलं ती तशी दिसतात. कारण त्यांची एकदा दात आला तोंडामध्ये की त्याची साईज जन्मभर बदलत नाही, म्हणजे तो वाढत नाही, तो फक्त हाडात तयार होतो पूर्ण आणि तो खाली येतो. तर त्या 7 किंवा 8 वर्षाच्या मुलाच्या तोंडामध्ये तो दात खूप मोठा दिसतो. आणि त्याच्यामुळं पालकांना असं वाटतं की त्याचे दात वेडेवाकडे आहेत किंवा गॅप मोठे आहेत किंवा फारच मोठे आलेत, म्हणून तो एक प्रॉब्लेम, किंवा ते दात वेडेवाकडे आहेत असं वाटतं. पण त्याची जबड्याची साईज जशी जशी वाढणार आहे तसं तसं ते थोडेसे ऍडजस्ट होऊ शकतात. आणि अजून महत्वाचं कॉमन प्रॉब्लेम्स म्हणजे आजकाल जबड्याची साईज, आपले अन्न पदार्थ हे खूप सॉफ्ट झाल्यामुळं
काही जनरेशन्स पासून जबड्याची साईज आणि दातांची साईज ह्याच्यातली डिस्क्रिपन्सी वाढत चालली आहे. त्याच्यामुळे बऱ्याच मुलांचे दुधाचे दात पडत नाहीत आणि त्यांचे नवीन दात मागून किंवा बाजूनी येतात. तर हा एक खूप बघितलं, वर वगैरे दात येतात दातांच्या वर हिरड्यांवर. आणि फार कॉमन म्हणजे खालचे दुधाचे दात, खालचे समोरचे दुधाचे दात, ते बऱ्याच वेळा आतल्या बाजूने येतात. तर त्यात फार घाबरण्यासारखं असं काही नसतं. दुधाचे दात काढावे लागतात आणि ते मागचे म्हणजे परमनंट दात जे आलेले ते जिभेच्या किंवा आतल्या वाढी बरोबर हळूहळू त्यांच्या योग्य दिशेला, योग्य पोझिशन मध्ये जातात. तर हे काही कॉमन प्रॉब्लेम्स आहेत. थोडे अनकॉमन प्रॉब्लेम्स म्हणजे स्पीच डिफिकल्टी असेल तर टंग टाय वगैरे असणे आणि दात फारच वेडेवाकडे असले तर ते सुद्धा आपण नंतर करेक्ट करू शकतो. त्याच्यात बऱ्याचशा मायोफंक्शनल अप्लायन्सेस म्हणजे आजकाल झोपताना घोरण्याचा आवाज किंवा झोप न लागणे किंवा स्लीप ॲपनिया ह्या गोष्टी पण वाढीस लागलेल्या आहेत. तर त्या सुद्धा दातच कारणीभूत आहेत का? दात किंवा तोंड उघडं राहणे आणि ते सुद्धा आपण म्हणजे काही माणसं जे घोरतात हो ते दातामुळे नाही, दातामुळे नाही म्हणजे ओरल म्हणजे डेंटिस्ट म्हणजे फक्त दात नाही तर वी डील विथ ओरल कॅव्हिटी. तर तिथे काही करेक्शन्स केले तर त्या गोष्टी कमी होऊ शकतात. त्यांची कारण जर ओरल कॅव्हिटीशी रिलेटेड असतील तर. बरं, दात किडणं म्हणजे कॅव्हिटीज, बरोबर. तर हे कसं टाळता येईल असं म्हणजे एकदम सोप्या भाषेत तुम्ही पालकांना कसं सांगाल? जसं आपण आता डिस्कस केलंय की दररोज 2 वेळा ब्रश करणे, कुठलंही स्टिकी फूड किंवा कार्बोहायड्रेट कंटेनिंग फूड एकतर टाळावं किंवा ते जीवनावश्यक असलं तर ते खाल्ल्यानंतर ते तोंडात राहू नये ह्याची काळजी घेणं. म्हणजे कोणतं फूड येतं तेही तुम्ही म्हणजे सांगा, म्हणजे त्यांना समजण्यासाठी. स्टिकी फूड मध्ये चॉकलेट्स आले, कुकीज, बिस्किट, मैदा, ब्रेड, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ऍक्च्युली जे काही बेकरी प्रोडक्ट्स असतील ते तर ऍब्सोल्युटली नो. बेकरीमध्ये 90% मैदा असतो. मैदा ही लिटरली काय म्हणतो दॅट त्याची जागा ही डस्टबिन आहे. तुमच्या पोटाला डस्टबिन बनवू नका. सो मैद्याचे पदार्थ हे चिकट असतात. एखादं बिस्किट खाऊन बघा, तुमच्या दातामध्ये नाही अडकलं तर माझं नाव बदलून ठेवा. आणि आपण सुद्धा, मोठी लोक सुद्धा ते काढत नाही. लहान मुलं तर सकाळी आणि रात्री म्हणजे दिवसातून 2 वेळा खूप चांगला ब्रश करणे, कुठलेही अन्न पदार्थ खाल्ल्यानंतर व्यवस्थित चूळ भरून तोंड स्वच्छ करणे, त्यानंतर दर 6 महिन्याला किंवा वर्षातून एकदा तरी एखाद्या पीडियाट्रिक डेंटिस्टकडे जर आपल्या मुलांना घेऊन गेलात तर नवीन कॅव्हिटीज चालू होत आहेत का किंवा दातांची ठेवण, दातांची रचना वेडीवाकडी येते का, हे सगळं ते चेक करून काही प्रिव्हेंटिव्ह गोष्टी आम्ही सुचवू शकतो. जसं की फ्लोराईड ऍप्लिकेशन म्हणजे एक जेल असतं, त्याच्यामुळे दातांची वरची इनॅमल लेअर जी ती अजून कडक होते आणि कीड लागायचं प्रमाण 70 ते 80% कमी होतं. त्यानंतर एखाद्या दातांमध्ये जर डीप ग्रूव्ज असतील की जिथं अन्न अडकायचं प्रमाण जास्तच असणार आहे, हे आम्हाला जर कळलं तर आम्ही त्या ग्रूव्ज मध्ये एक सिमेंट भरून ते स्मूथ करून देतो. त्याला पिट अँड फिशर सिलंट्स म्हणतात. तर असे काही उपाय करून पुढे येणारे धोके सुद्धा टाळता येतात. तर दररोज व्यवस्थित चांगलं ब्रशिंग, दात स्वच्छ ठेवणे, स्टिकी फूड आणि कार्बोहायड्रेट कंटेनिंग फूड टाळणे आणि योग्य वेळी आपल्या डेंटिस्टकडे जाऊन दुखायच्या आधीच त्याचे प्रिव्हेंटिव्ह उपचार करून घेणे, एवढं जरी केलं तर 90% तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. थँक्यू सर. आता आपण रॅपिड फायरकडे वळूया. तर फटाफट मला उत्तरं हवी आहे तुमच्याकडून. मुलांसाठी गोल्डन रूल. प्लीज अवॉइड इटिंग स्टिकी फूड. दिवसातून किती वेळा ब्रश? 2 वेळा. साखर की फळ? फळ, ऍब्सोल्युटली. पालकांसाठी सर्वात महत्वाचा सल्ला? ते बरेच रॅपिड फायर नाही होऊ शकत, बट ठीक आहे. सगळ्यात महत्वाचा सल्ला म्हणजे प्लीज प्रिव्हेंट इट बिफोर इट अकर्स, अदरवाइज यू हॅव टू पे अ लॉट. थँक्यू सो मच डॉक्टर. इतक्या महत्त्वाच्या आणि उपयुक्त माहितीबद्दल आपले मनापासून आभार. पालकांनो, लक्षात ठेवा, मुलांचे दात हे त्यांच्या आरोग्याचा पाया आहे. वेळीच तपासणी, योग्य सवयी आणि थोडी काळजी घेतली तर भविष्यातील मोठ्या समस्या आपण टाळू शकतो. आपण पाहत होतात परिवर्तन न्यूज. मी ईश्वरी. थँक्यू. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि परिवर्तन न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी ईश्वरी. पुन्हा पुढच्या भागात भेटूया एका नव्या विषयासह. धन्यवाद.